पदवीधरांना करणार संबोधित. परमप्रज्ञा या सुपर कम्प्युटिंग सुविधेचंही करणार उद्घाटन. अमित शाह यांच्या हस्ते मुंबईतल्या राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेडच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या कार्यालयाचं होणार उद्घाटन. तिसऱ्या मुंबईसाठी 324 चौरस किलोमीटर क्षेत्राचा एकात्मिक बृहद आराखडा तयार करणार असून आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे विकासाला अधिक गती मिळणार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला व्यक्त विश्वास. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,029 कोटी रुपये जमा. भारतीय ज्ञान परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडवणारं राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला व्यक्त. UPIच्या माध्यमातून होणारे डिजिटल पेमेंट ग्राहकांसाठी मोफतच राहणार असल्याचं पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियानं केलं स्पष्ट. गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी 5,220 जादा बसेस सोडण्याचा राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय. ताश्कंद इथे सुरू असलेल्या आशियाई युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन चषक स्पर्धेत भारताच्या तितली माझी हिनं महिलांच्या 45 किलो वजनी गटात पटकावलं रौप्य पदक. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये आज भारताच्या बॅडमिंटनपटू रक्षित रामराज आणि अश्मिता चालिहा यांच्यात होणार उपांत्य फेरीचा सामना.